नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ChatGPTचा वापर करून आपण वर्गसंख्या कशाप्रकारे फाइंड आउट करू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपण ChatGPTला कोणता प्रॉम्प्ट द्यायचा हे पाहू. ChatGPT ओपन करा आणि ChatGPTला सिंपल मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पण तुम्ही देऊ शकता. मी इथे मराठीमध्ये देते. 1 ते 100 पर्यंत वर्गसंख्या दे. म्हणजे सिंपल प्रॉम्प्ट आहे. 1 ते 100 पर्यंतच्या वर्गसंख्या दे किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये पण देऊ शकता, असं काही नाही. तुम्ही बघू शकता ChatGPTने आपल्याला 1 ते 100 पर्यंतचे स्क्वेअर म्हणजेच आपल्या वर्गसंख्या जनरेट करून दिलेल्या आहेत. मी सिंपल त्याला सांगा 1 ते 50 द्या, 1 ते 20 द्या. तुम्हाला तो पटकन जनरेट करून देईल आणि तुम्ही क्रॉस चेक करू शकता ह्या संख्या आणि एखाद्या इमेज वगैरे बरोबर आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.